चंद्रपूरमधील वर्धा नदीला पूर आला त्यामुळे इराई नदी आणि झरपट नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। त्यामुळे चंद्रपूरमधील राजनगर भागामध्ये पुराचं पाणी शिरलंय। पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू देखील करण्यात येत आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती जाणून घेतली, बघूयात। नगर या परिसरात जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन बोटद्वारे लोकांना रेस्क्यू करत आहे। या भागात आपण बघू शकतो अशा प्रकारे हे रेस्क्यू केलं गेलं आहे। खान फॅमिलीला या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं आहे, रेस्क्यू केलं गेलं आहे। बुजुर्ग व्यक्ती देखील यांच्यासोबत आहे, यांना तातडीने या ठिकाणून रेस्क्यू केलं जात आहे। अनेक लोक आतमध्ये आहे, परंतु काही लोक आता पाणी उतरायची वाट बघत आहे, ते बाहेर निघायला तयार नाही। तरी पण जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून लोकांना लवकरात लवकर बाहेर निघण्याची विनंती केली आहे। त्यामुळे आता नागरिक हळूहळू काही लोक जे आहे ते बाहेर येत आहे आणि अशाच प्रकारे लोकांना रेस्क्यू केले जात आहे। अनेक लोक आहेत ज्यांना आतूनही रेस्क्यू करण्याचे काम बाकी आहे आणि युद्ध पातळीवर अशाच प्रकारे हे रेस्क्यू केलं जात आहे। कॅमेरामॅन साईसह मी निलेश जहाट, TV9 मराठी, राजनगर, चंद्रपूर। पावसाने उघडीप दिल्यानं पर्यटक इगतपुरीमध्ये दाखल झाले आहेत। गोलटेकडी नगर परिषदेचा तलाव या ठिकाणी आता पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय। पर्यटक आता इगतपुरीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणची ही दृश्य देखील आपण पाहतो। नाशिकमधल्या निफाड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या पावसानं पिकांना मोठा फटका बसलाय। लासलगावसह परिसरातील शेतांमध्ये पाणी साचलं, त्यामुळे सोयाबीन, मका पिकं ही आता पिवळी पडू लागलेली आहे, तर काही भागामध्ये पाणी साचले त्यामुळे पिकं सडतायत। यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे।